साधू संतांची सख्यत्वाने गाठ पडल्यामुळे, सहवास लाभल्यामुळे काय झालं? चार गोष्टी झाल्या. संसार तो कोण लेखे. एक, आम्हा सखे हरिजन. आम्हा सखे हरिजन काय परिणाम? संसार तो कोण लेखे. एक. दुसरी गोष्ट सांगतात, आम्हा सखे हरिजन काळ ब्रह्मानंदे सरी. आम्हाला संतांचा सहवास लाभल्यामुळे आमचा काळ सगळा ब्रह्मानंदामध्ये जायला लागला. एवढंच नाही, आम्हा सखे हरिजन स्वप्नीतेही नाही चिंता. आम्हाला संतांचा सहवास लाभल्यामुळे आता स्वप्नामध्ये सुद्धा आम्हाला चिंता नाही. स्वप्नीतेही नाही चिंता. रात्री आता दिवस. आणि याही पुढे महाराज सांगतात, आम्हा सखे हरिजन काय झालं? तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरसे भोजन. जरा सोप्या भाषेत सांगू, संतांच्या सहवासामध्ये चार परिणाम झाले. आमच्या संसारावर झालेला परिणाम एक, काळावर झालेला परिणाम दोन, झोपेवर झालेला परिणाम तीन आणि जेवणावर झालेला परिणाम चार. पवित्र भूमी असणाऱ्या सुस्ती नगरीमध्ये वैकुंठवासी दिनकर काकांच्या 14व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक दिवसीय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. परंपरेने चालत आलेली ही पुण्यतिथी उत्सव आहे. बोधले महाराज परिवार आणि बोधले महाराज फड परंपरा, बोधराज भजनी मंडळ, सुस्ते ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या वतीने हा सोहळा एक दिवसाचा संपन्न होतोय. प्रतिवर्षी वैकुंठवासी काकांच्या संबंधाने माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा असल्यामुळे प्रतिवर्षी मी काकांच्या संबंधाने बोलत आलेलो आहे. काही माणसं अशी असतात की त्यांच्याबद्दल कितीही वर्ष बोलत गेलो तरी ते बोलणं सरत नसतं. थोडं आणखीन खुलासेवार बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुम्ही कितीही वर्ष बोलत गेला तर ते काही बोलणं संपेल का? तुकाराम महाराजांच्या बद्दल कितीही वर्ष बोलत गेला तर ते बोलणं संपणार नाहीये. माणकोजी महाराजांच्या बद्दल तुम्ही कितीही वर्ष चरित्र सांगितलं तर ते बोलणं संपणार नाहीये. 700 वर्ष झालं ज्ञानोबारांचं बोलणं चालूच आहे, त्यांच्याबद्दल बोलणं चालूच आहे. तुकाराम महाराजांच्या बद्दल बोलणं चालूच आहे, माणकोजी महाराजांच्या बद्दल बोलणं चालूच आहे. ही अनेक वर्ष झालं हे बोलणं चालू आहे. हे बोलणं त्यांच्याबद्दलचं सरत नाही. तसं वैकुंठवासी दिनकर काकांबद्दल 14 वर्ष झालं आपण बोलतोय तरी ते बोलणं सरणार नाही. उलट त्या बोलण्याबद्दलची माधुर्यता प्रतिवर्षी वाढत राहील. आणि म्हणून काकांची ही पुण्यतिथी साजरी करत असताना एक सरळ साधं आणि संप्रदायाला वाहून घेणारं व्यक्तिमत्व, एवढ्या एका वाक्यामध्ये काकांचं सगळं जीवनचरित्र मी आपल्यासमोर मांडेल. सरळ असणारं व्यक्तिमत्व, साधं असणारं व्यक्तिमत्व आणि समर्पित असणारं व्यक्तिमत्व, ही तीनही गुण तुम्ही जरा डोळ्यासमोर घ्या. मी हा सरळ शब्द मुद्दाम वापरला. हा सरळ शब्द फार महत्वाचा आहे. जरा स्पष्ट सांगू, आज जर माणसांना म्हणायची गरज असली का नाही, कसं वागा असं म्हणायचं असेल तर एकच, सरळ वागा, एवढंच आहे. याचं कारणच असं आहे, माणसं इतकी वाकडी वागायला लागली, एवढी वाकडी वागायला लागली. मग ती संसारातली असो नाही तर परमार्थातली असो, कुठलीही माणसं असो. बघा तुम्ही कोणत्याही माणसाला इकडे जरा जास्तच आहे. तुम्हाला आल्यामुळे माहिती जरा जास्त झाला. मी तुमच्यामुळे म्हणत नाही, पण तुम्हाला माहिती जास्त झाली म्हणतो. बरोबर आहे, नसते सर. कितीतरी साधी गोष्ट आहे. एखाद्याला जर म्हटलं का नाही, कसं काय तुम्ही काही त्यांच्या मागं म्हणणं नाही, चालतो मी ती काही सरळ म्हणत होता का? किती वाकडी चाल म्हणली. बरोबर आहे, साधी गोष्ट. म्हणजे चाल म्हणताना सुद्धा म्हणावं लागतं सरळ म्हणा. का म्हणायची वेळ आली? कारण माणसं वाकड्या चालली म्हणायला. जाऊ द्या, वाजवणाऱ्याला सुद्धा म्हणावं लागतं जरा सरळ वाजव. बऱ्याचदा त्या चालीवाल्याचा जर एकमेकाचं न जमणारी, म्हणजे जे चाल म्हणणारा आणि वाजवणारा त्याचं जर जमत नसेल आणि ती जर कीर्तनात असतील तर त्या कीर्तनाचा बेरंग झाला म्हणून समजा. त्या महाराजांना किती जीव तोडू द्या, कारण त्याचं दोघाचं जमत नसेल तर ती समीवर येऊच देत नाही. त्याला येऊच देत नाही. त्यांच्या एकमेकाच्या फड्या माहीत असतात. म्हणून कधीही आपापली असावी, आपापली म्हणणारी आपली असावी, वाजवणारी आपली असावी. आपली आपली असली की जमतं काम. सरळ हा शब्द खूप महत्वाचा. वैकुंठवासी काकांचं जीवन हे सरळ जीवन.
सरळ जीवन. मी फार चरित्र सांगण्यात वेळ घेणार नाही, मला अभंग सोडवायचा आहे, पण तरी सुद्धा मी एक नाव सांगतो फक्त, तेवढ्यामध्ये तुम्ही सगळं चरित्र कसं आहे ते ओळखून घ्या. रामायणातल्या भरताचं चरित्र वाचावं, आणि जे भरताचं चरित्र आहे ना तेच म्हणजे वैकुंठ दिनकर. एवढं एका वाक्यात सांगतो, रामायणातला भरत वाचावा. आणि मला वाटतं की भरत माहीत नाही असं आपल्याला वारकरी सापडणार नाही. रामायणातलं भरताचं चरित्र मी तर अनेकदा सांगत असतो, रामायणातली ही जी नावं आहेत की नाही, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, त्याच्यामध्ये मला एकाने विचारलं की सगळ्या नावांना कुठंतरी जोडाक्षर आहे, आकार उकार आहे, परंतु या चौघा नावामध्ये एकच नाव असं आहे की ज्याला जोडाक्षर नाही, आकार उकार नाही, आणि ते म्हणजे भरत. राम शब्दाला तरी र अधिक अ, त्याला आकार आहे, त्याला काना आहे. राम म्हणण्यामध्ये र ला काना दिलाय. लक्ष्मण म्हणण्यामध्ये क्ष ला म जोडलेला आहे. शत्रुघ्न म्हणण्यामध्ये त्र आहे, उकार आहे, घ ला न जोडलेला आहे. पण या चौघा भावंडामध्ये एकच नाव असं आहे भरत, की जिथं कोणत्याही पद्धतीचा आकार, काना नाही, मात्रा नाही, आकार उकार नाही, जोडाक्षर नाही, काही नाही. त्याचं कारण काय? ज्यांच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. सरळ आहे भरताची, कुठेही आडकाठी नाही. भरताचं चरित्र अगदी सरळ चरित्र आहे. बघा तुम्ही, कुठेही भरताच्या चरित्राबद्दल शंका घेता येत नाही. भरताचं चरित्र सेवेने युक्त असलेलं चरित्र, महान अशा पद्धतीचं चरित्र. आणि म्हणून वैकुंठवासी काकांचं जीवन हे भरतासारखं मी का म्हणतो? भरताची भक्ती जशी सरळ आहे तसं काकांचं जीवन चरित्र हे सरळ. त्यांचं बोलणं सरळ, त्यांचं वागणं सरळ, त्यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याचा विषय सरळ. त्यांनी कधी कौटुंबिक जीवनामध्ये कधी आडकाठी आणल्या नाही. पारमार्थिक जीवन जगण्याचा भाग सुद्धा सरळ. अहो काय सांगू, पुढलं सुस्तेकरांना चांगलं माहितीये, नोकरी सुद्धा सरळ केली त्यांनी. जरा पुढे बोलू, शाळेत जाताना सुद्धा सरळच जायचे आहे की नाही. आता गुरुजी इथं, नाट्य गुरुजी इथं उपस्थित आहे, तुम्ही सगळीच मंडळी आहेत. काकांना जरा मी हे वाक्य बोलत असताना आपल्या लक्षात येत असेल काका कशी होते ते लगेच लक्षात येत असेल. सरळ, इथं घर होतं पहिलं, जुना वाडा हा, इथून निघायचं शाळेत, सरळ चालत जायचं, सरळ जायचं, बस कुठं थांबायचं नाही, कुठल्या टपरीवर नाही. मी अलीकडल्या शिक्षकाला सांगतो जरा, आता बऱ्याचदा अहो फार पूर्वीच्या काळातून आताच्या काळात फरक आहे. आपण सगळी एका परिवारातल्यात म्हणून अडचण नाही. आमच्याकडे धामणगावला मध्ये एकदा 2-4 दिवस राहायचा विषय आला. पूर्वी काय असायचं, एखादी बाई मुलाबद्दल काही विचारायला यायची झाली, पूर्वीच्या काळामध्ये झेडपी शाळेमध्ये जर जायचं झालं तर मग ती म्हणायची, अहो ते शिक्षक कुठे आहेत? मग त्या शिपाईने जर विचारलं कोणते, मराठीचे शिक्षक कुठे आहेत? मग ते सांगायचं आहे बघा मराठी शिक्षक आहे. समजा दुसरी बाई आली, कुठे आहेत? ते इंग्रजीचे पाहिजेत, हे इंग्रजी शिक्षक. नंतर दुसरे, हे गणिताचे शिक्षक. हे आता तसं नाही. परवा मी झेडपी शाळेत आमच्या धामणगावमध्ये बघितलं, एक बाई आली, ते म्हणले अहो ते शिक्षक कुठे आहे? ते म्हणले कोणतं? अहो ते नाही का शिवसेनेचं काम करतात. म्हणजे आता शिक्षकांच्या ओळखी पक्षाच्या कार्यावर न झाल्या. म्हणजे तसं हे घेऊ नका, पण एक सरळ साधक, किती विचित्र शिक्षण क्षेत्रामध्ये बदल झाला. पण काकांच्या जीवन चरित्रामध्ये असा कुठलाही डाग लागला नाही त्यांच्या जीवनावर, त्यांच्यावर असा कुठला शिंतोडा उडला नाही. सरळ जीवन चरित्र. साध हा दुसरा शब्द वापरतो. साध याच्याकरिता म्हणतो काय आहे, माणूस किती मोठा आहे हे कशावरून ओळखायचं, तो किती साधा राहतोय त्याच्यावरून ओळखायचं. विचार करा. मी एकच प्रमाण याच्याकरता देतो, आपुले ते थोरपण विसरला नारायण. मला वाटतं की हे प्रमाण ज्यांच्या जीवनामध्ये लागू पडलं का नाही ती माणसं मोठी. आपुले ते थोरपण विसरला नारायण. वैकुंठवासी काकांचं जीवन चरित्रामध्ये विचार करत असताना स्वतःच्या ठिकाणी एवढ्या एका मोठ्या परंपरेत जन्माला आलेली असताना, गुरु गादीवर असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीचा बडेजाव त्यांच्या जीवनामध्ये दिसून आला नाही. अगदी साधं राहणं. गाडीमध्ये प्रवासाला आम्ही निघालो तर बऱ्याचदा त्यांची जागा ठरलेली असायची, माग, सगळ्यात माग. हौदामध्ये ती 2 सीटा असायची. पूर्वी आमच्याकडे मार्शल होती. मग आम्ही त्यांची पत्नी किंवा लहान पोरं, आम्हाला मात्र पुढे बसवायची. बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनाला चाललो की एकदम माग बसायची.
मी एकदा काकांना विचारलं, काका तुम्ही पुढे बसायचं सोडून आम्हाला पुढे बसवता, तुम्ही मागे बसता का असं? त्यांनी एक भारी बोलायचे, ते असे म्हणायचे, ऐसी जगे पे बैठ कोई ना बोले उठ. ऐसे जगे पे बैठ कोई ना बोले उठ. मी म्हटलं काय? ते म्हणले, हे बघ, समजा आता तू पुढे बसलेला आहे, मी एकदम मागे बसलेला आहे, जरा पुढे गेलो आणि समजा दादा म्हणजे की मला गाडीत यायचंय, तर तुला उतरावं लागेल. दादा काही मागं बसणार नाही, ती काही मागच्या वर्षीतला येणार नाही, तुला उतरावं लागेल. आणखीन कुठं गेलं, दुसरा कोणतरी मोठा माणूस आला, तोही म्हणेल मला बसायचंय की तुला उतरावं लागेल. त्याच्यापेक्षा मागं बसायला कुणीच येत नाही, आपण तिथं बसायचं. सरळ, साधं. आणि तिसरा मुद्दा मला मानायचा, समर्पित. हा शब्द ऐकायला जरी आपल्याला सरळ वाटत असला, समर्पित, तरी या शब्दाची ताकद मात्र फार वेगळी आहे. समर्पित हा शब्द, समर्पण हा शब्द आम्ही जरी कोणालाही जोडत असलो तरी तो समर्पण हा शब्द कोणालाही जोडून उपयोग नाही. समर्पण हा शब्द ज्याचं खरंच आयुष्य समर्पित आहे का नाही, त्यालाच हा समर्पित शब्द योग्य पडतो. कोणालाही वापरून मराठी भाषेमध्ये, आता मस्के सर इथं बसलेले आहेत, त्यांना मराठी भाषेचं खूप ज्ञान आहे, ते शिक्षक आहेत. परंतु मला असं वाटतं की मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांचं अवमूल्यन आपल्याकडून कधी होता कामा नये. बऱ्याचदा भावनेच्या भरामध्ये आपण काही काही शब्द ज्याची योग्यता नाही त्याला लावून मोकळे होतो आणि त्यामुळे मराठी भाषेचाच जणू काही आपण अपमान करतो असं होऊन जातं. काही काही शब्द असे असतात की ते शब्द कोणालाही जोडून उपयोग नाही. अनावश्यक पद्धतीने तोंडस्तुती करण्याच्या दृष्टीने आपण कधी कधी शब्द ते लोकांना जोडून टाकतो. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल, सामान्य माणसाबद्दल जरी आपण म्हणायला लागलो, सूर्य जसा तेजस्वी तसे हे तेजस्वी, चालत नाही असं. हा तेजस्वी शब्द सूर्यालाच योग्य आहे, अन्य कोणालाही योग्य नाही. काही शब्द असे असतात की त्या शब्दांचं अवमूल्यन आपल्याकडून होता कामा नये. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, कृपा हा शब्द किती महत्वाचा आहे. कृपा, ते आपले राऊत महाराज आहेत ना, डांबोराव, ते सांगायचे. मी एकदा त्यांच्या कीर्तनात ऐकलं, ते फार चांगलं सांगायचे. ते म्हणायचे, कृपा हा शब्द किती महत्वाचा आहे. हा कृपा शब्द कुठं लागावा? भगवत कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आईची कृपा, वडिलांची कृपा, हा शब्द इथंच योग्य पडतो. म्हणजे कृपा हा शब्द लावायचा असेल तर आपण देवाच्या संबंधाने म्हणावं, देवाची कृपा आहे माझ्यावर. आपण संतांच्या संबंधाने म्हणावं, संतांची कृपा आहे माझ्यावर. सद्गुरूंच्या संबंधाने म्हणावं, एखाद्या वेळेस आपल्या जीवनात घटना चांगली घडली की मग काय म्हणावं, हे सगळं गुरुकृपेचं फळ. कृपा हा शब्द गुरूंच्या संबंधाने ठीक आहे. आई वडिलांची कृपा आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो. एखाद्याच्या वास्तुशांतीला गेलं की त्यानं काय म्हटलं पाहिजे, आई वडिलांची कृपा आहे म्हणून हे बांधलं गेलं. बरं, लोक तसं बोलत नाहीत. महाराज तुम्हाला माहिती आहे की आमच्या बापाच्या काळात काय होतं, आम्ही म्हणतो काही नव्हतं. कशाला घेणं देणं त्याला पडलं? आई वडिलांची कृपा आहे म्हणून हे घर बांधू शकलो. सद्गुरूंची कृपा आहे म्हणून परमार्थामध्ये काही प्रगती करू शकलो. संतांची कृपा आहे म्हणून काही तत्वज्ञान मला कळालं. भगवंताची कृपा आहे म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार झाला. ही कृपा हा शब्द इथंच योग्य पडतो, इथंच लागवावा. कुठेही कृपा शब्द लावून देणार. उगी रस्त्याने जाताना बसल्यानंतर खिशामध्ये हात घातला, बसल्या बसल्या वाटायला लागलं तंबाखू खावी. बरं, लोक कुठं बसून तंबाखू खातील सांगता येत नाही. कीर्तनात बसून खाणारे आम्हाला ओळखू येतात. त्यांना वाटतं बघ वरनं उकडलं टाकतात खाली चालले. मी बघितलेत काही काही असे काही गमतीचे. त्यांना वाटतं महाराजाला कळतच नाही. अरे बाबा, एकाच गावचं पाणी पिलेलं असता, ही गोष्ट सांगत नाही. आता आम्ही काही सामान्य माणसं असतो पण लोक अशी गमतीची बसल्या बसल्या तंबाखू पाहिजे आणि तंबाखूला चुना नाही म्हणून शेजाऱ्याला विचारलं चुना आहे का. त्यांनी चुना दिल्याबरोबर तो म्हटला बरं झालं बरं का, कृपा केली तुम्ही चुना दिला. कृपा शब्द सुनेला, हा शब्द त्या शब्दाचा अवमूल्यन झालं नव्हतं. कृपा या शब्दाचं आपल्याकडून अवमूल्यन झालं. कृपा हा शब्द जिथं लागायला पाहिजे तिथंच पाहिजे. तसा समर्पण हा शब्द महात्म्यांच्याच बाबतीत योग्य आहे, अन्य बाबतीत नाही. मी काकांच्या बाबतीत हा मुद्दाम तोडून मोडून शब्द वापरला. तुम्ही जवळून त्यांना अनुभवलंय, मी तर त्यांच्या पोटीत आलेलो आहे. त्यामुळे मला पण चांगलं माहित आहे की समर्पण काय असतं. काय आहे
एखाद्या कार्याला वाहून घेणं, त्या कार्याशिवाय दुसरा अन्य विषय मनामध्ये न ठेवणं, याला समर्पण म्हटलं जातं. समर्पण या शब्दाचा अर्थ हा आहे की त्या कार्याला वाहून घेणं, त्या कार्याशी एकरूप होणं. जरा आणखीन पुढे बोलू. जेव्हा आम्ही घेतलेलं हातामध्ये एखादं कार्य असतं, त्या कार्याशी जेव्हा आम्ही एकरूप होतो तेव्हा त्या कार्याचा परिणाम समाजामध्ये दिसत असतो. विठ्ठल समर्पण हे त्याच्यावर अवलंबून आहे. वैकुंठशी काकांच्या चरित्रातला विचार घेतला तर नोकरीच्या संबंधाने समर्पणाची भावना, जे काही दिलाय तेवढा वेळ त्याच्याशिवाय दुसरा कधी त्यांनी वेळ घालवला नाही. विनाकारण कधीही आपल्या कर्तव्यामध्ये त्यांनी कसूर केली नाही, कधीही चुकारपणा केला नाही. अनेक गोष्टी आहेत. अगदी आरंभाला सुस्त्यामध्ये वद्य एकादशीची जागर सुरू केलेली होती. त्या जागरामध्ये पहिले जागर फक्त भजनाचीच होती, कीर्तन नव्हती. पूर्वी फक्त जागर भजन असायची, रात्रभर भजन करायचे. नंतर मग कुठं कीर्तन सुरू झाली आणि मग कधी मी असेल, दादा असेल, कीर्तनाला यायचो. कीर्तन झालं की लगेच काका म्हणायचे, हा मग निघतो का तू? निघालो. म्हणून मी म्हणायचो चला तुम्हालाही सोडतो गावात खाली. नाही म्हटले, मला जागर आहे. जागराला बसायचं, रात्रभर हरी जागर करायचा. ही समर्पणाची भावना आहे. इथून पंढरपूरपर्यंत चालत यायचं, ही समर्पणाची भावना आहे. रामायण चालू असेल तर रात्र त्या रामायणाकरिता झटायचं, ही समर्पणाची भावना आहे. मी जरा थोडंसं आणखीन स्पष्ट बोलतो की आज जे आम्ही अनुभवायला लागलोय की नाही, त्यांच्या समर्पणाचं फळ आहे. त्यांच्या समर्पणाचं फळ आहे. आणि त्यामुळे एखाद्या कार्याला वाहून घेणं हे किती असतं हे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसून येतं. त्यामुळे सरळ स्वभावाचे, साधं वागण्याचे आणि समर्पित जीवन असलेल्या काकांची ही पुण्यतिथी आहे. विठ्ठल मला या अभंगाचा विचार थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. तुम्ही सार्थ गात्यामध्ये गेल्या तर वेगळ्या पद्धतीने अर्थ लागेल, पण मी आज थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. चुकीचं बरोबर त्याचा काही विषय नाही. चुकलं तर घरातलीच माणसं आहेत, त्यामुळे काही अडचण येत नाही. नवीन गावाला गेल्यानंतर फार अभ्यास करून जायचं विचार असतो. घरातल्या लोकांपुढे काय कीर्तन करताना दोन गोष्टी असतात. म्हणजे चुकलं तरी चुकलं म्हणत नसतात, बरोबर आहे की नाही? चुकलं तरी चुकलं म्हणत नसतात. आणि समजा चुकलं तरी चुकलंय म्हणून सांगण्याचं धारिष्ट्य असतं. दोन्ही गोष्टीकडनं असतं. या दोन्ही गोष्टी असतात. बऱ्याच ठिकाणी नवीन गावाला गेल्यानंतर चुकलं तर ते चुकलं म्हणायचं धारिष्ट्य त्यांचं नसतं, त्याचं कारण असतं. काही इतकी माणसं खोडील आहेत महाराज. एखादे चुकलंय हे त्यांना कळत असतं. दुसऱ्याने जर म्हटलं का सांगा तुम्ही, चुकू दे त्याला तसंच, कशाला बरोबर करायचं. हे अशा वृत्तीची माणसं समाजामध्ये मी मुद्दाम काही वेळेस नवीन सिद्धांत का मांडायचा प्रयत्न करतो आपल्या लोकात, कारण आपलाच एखादा माणूस मला सांगू शकतो की हे झालंय, मग आपल्याला सुधारण्याला वाव असतो. आणि माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. चूक ही घडत असते, त्यामुळे सुधारण्याला वाव असतो प्रत्येक. थोडा मुद्दाम या अभंगाचा विचार जरा वेगळ्या पद्धतीने करतोय. काही नाही, साधा विचार आहे. आम्हा सखे हरिजन, तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला साधू संतांची भेट झाली आणि म्हणून संसार तो कोण लेखे. मी थोडस माझ्याकडे किंवा आपल्या सगळ्या सुस्ते ग्रामस्थ इथं भजनी मंडळाच्या दृष्टीने बोलेल की आम्ही हा अभंग जणू काही आमच्या मुखातून बोलतोय आणि आम्ही असं म्हणतोय की अशा महात्म्यांची, दिनकर काकांसारख्या महात्म्यांची गाठ आम्हाला पडल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले तर संसार तो कोण लेखे. आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले तर काळ ब्रह्मानंदे सरे. आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले तर स्वप्नीतेही नाही चिंता. आणि आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले तर तुका म्हणे ब्रह्मरस असा चारही पद्धतीने विचार आपल्याला करायचा आहे. मुळात या अभंगामध्ये आम्हा हा शब्द खूप महत्वाचा आहे. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरी, हा आम्हा शब्द खूप महत्वाचा आहे. मराठी भाषेतल्या काही शब्दांची गंमत सांगतो, मला भावली. मी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं.
आहे का नाही फरक? मी हा शब्द एकाची भूमिका व्यक्त करतो आणि आम्ही हा शब्द अनेकांची भूमिका व्यक्त करतो. एवढं तर पटलं. तत्वज्ञानातले दोन शब्द सांगतो. मी म्हणण्याला वेष्टी म्हटलं जातं आणि आम्ही म्हणण्याला समष्टी म्हटलं जातं. मुद्दाम तत्वज्ञानातला हा शब्द सांगतो. उदाहरण देतो. हे झाड आहे, याला वेष्टी म्हणा. एक झाड असेल तर त्याला वेष्टी म्हणा. अनेक झाडं असतात वनामध्ये, जंगलामध्ये अनेक झाडं असतात, त्याला समष्टी म्हणा. थोडक्यात अनेक जिथं आहेत त्याला समष्टी म्हणायचं आणि एक जिथं आहे त्याला वेष्टी म्हणायचं. मी आणि आम्ही याच्यात फरक आहे. मी आणि आम्ही याच्यात फरक आहे. मी आलो ही एकाची भूमिका आहे, आम्ही आलो ही अनेकाची भूमिका आहे. आता समाजावर परिणाम मी आलो म्हणण्याचा होतो का आम्ही आलो म्हणण्याचा होतो याच्यात मला जायचं नाही. मी पुन्हा येईन म्हटलं की घोटाळा होतो. त्यामुळे आम्ही पुन्हा येऊ म्हटलं तर झालं असतं व्यवस्थित. नाही असं नाही. मी आणि आम्ही. मी हा शब्द एकाच्या दृष्टीने आहे, आम्ही हा शब्द अनेकांच्या दृष्टीने. मला इथं शब्द म्हणायचा आहे आम्हा सखे हरिजन. मला कधी कधी अभ्यास करताना असा विचार येतो की तुकोबारायांना कधीतरी हा विचार आपण विचारला पाहिजे की तुम्ही शब्द वापरताना आम्हा असा शब्द वापरला आणि बोलणारी मात्र तुम्ही एकटे. बोलणारी तुम्ही एकटे आणि शब्द मात्र वापरताना आम्हा असा शब्द वापरता. एकट्या माणसाने बोलताना मी असा शब्द वापरायचा असून मला सखे हरिजन संसार तो कोण लेखे असं म्हटलं असतं तर आम्हाला काही वाटलं नसतं. बरं, शब्द काय आहे? संसार तो कोण लेखे. म्हणजे याचा अर्थ काय? आम्हाला संसाराची काही किंमत राहिली नाही किंवा संसार आम्हाला काही दुःख देत नाही. सोपं सोपं सांगतो. संसार आम्हाला काही दुःख देत नाही. का? कारण आम्हा सखे हरिजन. पण मला सांगा, संसार काही दुःख देत नाही हे तुम्ही तुमच्या बाबतीतलं सांगा ना. तुम्ही सगळ्यांच्या बाबतीतलं तुम्ही कशी काय बोलायला लागला? तुम्ही एकटे कशी काय बोलायला लागला? समष्टीचा विचार हा वेष्टी कसा मांडू शकेल? वेष्टीचा विचार हा वेष्टीनेच मांडला पाहिजे. समष्टीचा विचार वेष्टीने मांडून जमत नाही. मी आणखीन सोपं करतो, ऐका नीट. काय आहे? 4 मुद्दे मांडतो. जगामध्ये गंमत अशी असते, वेष्टीला सांगितलं की परिणाम वेष्टीवरच होतो 1. वेष्टीला सांगितलं की परिणाम समष्टीवर होतो 2. समष्टीला सांगितलं की परिणाम वेष्टीवर होतो 3. आणि समष्टीला सांगितलं की परिणाम समष्टीवरच होतो 4. विठ्ठल उपनिषदातला एक विचार सांगून पुढे जातो. सांगणं वेष्टीला आहे आणि परिणाम वेष्टीलाच आहे. म्हणजे एकालाच सांगितलं आणि परिणाम सुद्धा एकावरच झाला. हा पहिला प्रकार. सोप्या सोप्या भाषेत बोलतो. एकाला सांगितलं, परिणाम एकावरच झाला. पहिला प्रकार. सांगितलं एकाला पण परिणाम अनेकावर झाला. हा दुसरा प्रकार. सांगितलं अनेकांना पण परिणाम एकावर झाला. हा तिसरा प्रकार. आणि सांगितलं अनेकाला आणि परिणाम अनेकावर झाला. हा चौथा प्रकार. उदाहरण देऊन पुढे जाऊ. सांगणं एकाला आणि परिणामही एकावरच झाला. त्या उपनिषदामध्ये उद्धालक ऋषी आणि श्वेतकेतूची कथा आहे. उद्धालक ऋषी आणि श्वेतकेतू. ते श्वेतकेतू हा उद्धालकांचा पुत्र. वडिलांचं नाव उद्धालक आणि मुलाचं नाव श्वेतकेतू. त्या श्वेतकेतूला अभ्यासाकरिता आश्रमामध्ये ठेवलं आणि जवळजवळ 12 वर्ष अभ्यास करून तो श्वेतकेतू माघारी आला. ऐका, माघारी आला. आल्याबरोबर वडिलांना आनंद झाला. माझा मुलगा अभ्यास करून आलाय, अभ्यास केलाय, विद्वान झालाय. आणि मग गावभर पेढे वाटले. सगळ्या गावामध्ये चर्चा करताना म्हणायचं, अहो माझा पोरगा बरं अभ्यास करून आलाय, हुशार आहे. सगळे लोकांनाही आनंद वाटत होता. बोलता बोलता हा वडील एकदा असं बोलून गेला, अहो माझा मुलगा एवढा हुशार आहे, माझ्यापेक्षा सुद्धा हुशार आहे. हे पोरानं ऐकलं. हे पोरानं ऐकलं आणि त्या पोराला खरंच वाटायला लागलं आपण बापापेक्षा शहाणी. तेव्हापासून चालत आले आपण बापापेक्षा शहाणी. आणि मग त्याला वाटायला लागलं मी माझ्या बापापेक्षा शहाणा. नाहीतरी आहेच परिस्थिती. तुम्हाला कळत नाही म्हणतातच. असं म्हटलेली जी माणसं आहेत ती आमच्याकडं. आणि मग आम्ही त्यांना म्हणायचं तुम्हाला फार कळतं, त्याच्याशिवाय बसत नाही. त्याला
कळत नाही असं म्हटलं जातं. मुलगा म्हणतो मी बापापेक्षा शहाणा, श्वेतकेतूला वाटायला लागलं मी माझ्या वडिलापेक्षा शहाणा. त्याला गची बाधा झाली, म्हणजे गर्वाची बाधा झाली, अहंकार निर्माण झाला. उद्धालकाच्या लक्षात आलं, अरे 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 माझा मुलगा विद्वान आहे, माझ्या मुलाने 4 वेद, उपनिषद, 6 शास्त्र, 18 पुराण या सगळ्यांचा अभ्यास झालाय, पण दुर्दैवाने त्याला मात्र अहंकार आणि अहंकार असा गमतीचा आहे. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये येतो त्यावेळेस काय होईल सांगता येत नाही. ज्ञानोबा बोलतात नवल अहंकाराची विशेषण ज्ञानापारी सज्ञानाचे झोंबे कणकी नाना संकटी नाचवी. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात तुम्ही काही टाकू नका, फक्त एकच टाका, त्यागतरे ऐसा दौडावे. तुकोबाराय बोलतात त्याग करायचा असेल तर त्या वस्तूचा त्याग करू नका, वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेल्या अहंकाराचा त्याग करा. मी अनेकदा वाक्य बोललो, वस्तू त्रास देत नसते, ती वस्तू माझी आहे हे म्हणणं त्रास देतं. विनोदाने आम्ही उदाहरण सांगतो, काही लोक आम्हाला घरी घेऊन जातात आणि घरी घेऊन गेल्यानंतर 2-3 मजले घर फिरवतात. का फिरवतात पण ते 2-3 मजले फिरतो आम्ही, आणि सगळं फिरून झाल्यानंतर ते फिरवत असताना ते थोरला असतो, धाकटा असतो, दोघेही फिरत, आणि मग ते 2-3 मुलं असतात आणि त्याच्यामध्ये मग सगळं दाखवत त्यांनी म्हटलं की नाही हे घर आहे, इथपर्यंत काही अडचण नाही, महाराज हे घर माझं आहे बरं का. लगेच ते धाकटा म्हणतो अहो महाराज आमचं ठरलंय बरं का, वरचं याला खालचं मला. विफळी भेद द्वैत निर्माण कधी होतं? विकाराने. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही वस्तूचा त्याग नको, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेला अहम आणि ममता त्याग करा. या श्वेतकेतूची अडचण काय झाली? अभ्यास खूप केला, वेदाचा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, पुराणांचा अभ्यास केला, पण याला असं वाटायला लागलं माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. अहंकार असा आमचे गुरुजी सांगायचे, अहंकार असा गमतीचा आहे, अज्ञानाच्या मागे लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही, असा अहंकार आहे. अहंकार असा गमतीचा आहे. बघा जरा काही यायला लागलं का नाही ती माणसं मग कित्येक गावच्या भजनाची अडचण काय झाली सांगू का? पखवाजाच येत नाही म्हणून भजन होत नाही. त्याला असं वाटतं की आपल्यासारखं वाजवणारं गावात तुम्हीच नाही. अहंकार म्हणण्यातून येतो, कीर्तनातून येतो, आपल्या कीर्तनकारांना सुद्धा येण्याची शक्यता आहे. आणि श्वेतकेतूने एवढा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाला चिटकून काय आला तर अहंकार आला. उद्धालकांनी विचार केला, वाईट झालं, अहंकार याला आला, चुकीचं झालं. उद्धालकांनी म्हणजे वडिलांनी त्या श्वेतकेतूला एके दिवशी प्रश्न विचारला. नीट ऐका, प्रश्न फार महत्वाचा आहे. सगळं जरी तत्वज्ञानाचं असलं तरी मी सोपं करून आपल्याला सांगतोय. प्रश्न असा विचारला, अरे श्वेतकेतू तू खूप अभ्यास केलायस, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलाय, मला सुद्धा ज्या ग्रंथांची नावं माहित नाही ते ग्रंथ तू अभ्यासलेस, मला आनंद आहे. उपनिषद मी बघितली नाही, शास्त्र मी बघितली नाही, पुराण मी कधी उघडली नाही, पण तू मात्र चांगला अभ्यास केलास. व्याकरण, मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण मी कधी बघितलं नाही. गांधी महाराज म्हणायचे व्याकरण बघितलं नाही पण शिकरण रोज खाते. व्याकरण बघितलं नाही, शास्त्र बघितलं नाही, काही माहित नाही मला, तू मात्र अभ्यास केलास. मला एक प्रश्न विचारायचा आहे, मी खूप दिवस झाला या प्रश्नाचा उत्तराचा विचार करतो, मला तेवढं मला नक्की माहिती आहे तू अभ्यास केलाय म्हणजे तू उत्तर देशील. अहो पोराला एवढा मोठा जास्त अभिमान झाला, जे बापाला आतापर्यंत कळालं नाही ते आपण आता सांगणार आहे. तो म्हटलं विचारा, सगळं माहिती आहे मला. म्हटलं विचारा काय आहे ते. त्यांनी सांगितलं काही नाही,
मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. असं काय आहे की जे जाणल्यानंतर सर्व जाणलं जातं? असं काय आहे की जे जाणल्यानंतर सर्व जाणलं जातं? एवढ्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. त्याने थोडासा विचार केला, असं काय आहे की जे जाणल्यानंतर सर्व जाणलं जातं? थोडा विचार केला, त्याला लक्षात येईना. जरा आणखीन वेळ घेतला, चिंतन करायला लागला, तरी लक्षात येईना. काय करावं काय करावं? तो म्हटला, बाबा थांबा, जरा काही ग्रंथ बघून घेतो. ते म्हटले घे. त्याने ती ग्रंथाची पेटी उघडली. आश्रमात शिकत असलेली ग्रंथ पेटी भरून आणलेली होती. ती पेटी भरून सगळं ते ग्रंथ लावलेले होते. ती सगळी एक 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 ग्रंथ काढायला सुरुवात केली. त्या आणल्यापासून जे बांधून ठेवले होते उघडलेच नव्हते. असंच होतं. आम्ही हे पाठशाळेत शिकलो. आता जर तुम्ही मला म्हटला वृत्ती प्रभाकर ग्रंथ कसा आहे बघायचा आहे, तर मला ती त्याच्यावरची धूळ झोटकून दाखवावं लागेल. काढलाच नाही, तसाच बांधून ठेवलेली ग्रंथ आहे, काढली नाही. त्यानं ते सगळे ग्रंथ, उपनिषद, शास्त्र, पुराण काढली. सगळे ग्रंथ बघायला गेला. काही टिपणं करून ठेवली होती, लिहिलेल्या होत्या वह्या. गुरुजी सांगत असताना त्या वह्या तपासून बघितल्या. इथं कुठं सापडतंय का उत्तर? नाही सापडलं. कंटाळून गेला. सगळे दोन्ही तिन्ही टंक बघितले, ग्रंथ बघितली, वह्या बघितल्या. दोघा तिघा जवळच्या मित्रांना विचारलं, हे याचं काही उत्तर मिळतंय का? त्यांना कळेना. तो ज्या गुरूंकडे गेला होता शिकायला, त्या गुरुजींना विचारायला गेला. त्यांनी डोक्याला हात लावला. हे आता असलेला शिकवणारे तसलेच गुरु. त्यांनी डोक्याला हात लावला. काही वेळ लागेना. खूप 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 2-4 दिवस झालं, 8 दिवस झालं. कंटाळून गेला. शेवटी एके दिवशी वडिलांकडे गेला. दोन्ही हात जोडले, साष्टांगी दंडवत घातला आणि म्हणायला लागला, बाबा मला आतापर्यंत वाटत होतं की जगात असा कोणताच प्रश्न नाही की ज्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही. मला असं वाटत होतं की मी खूप मोठा विद्वान आहे. मला अनेक प्रश्नांची उत्तरं देता येत होती, परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला काही सापडत नाहीये. खूप शोधलं मी, सगळे ग्रंथ बघितले, वह्या बघितल्या, मी सगळं बघितलं, पण मला सापडत नाही. माझी अशी विनंती आहे, मला माहित आहे की तुम्ही जरी म्हणत असला की मला उत्तर येत नाही, परंतु तू सांग, पण मला माहित आहे की ज्या अर्थी तुम्ही प्रश्न विचारता त्या अर्थी उत्तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. माझ्यावर कृपा करा, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मग वडिलांनी सांगितले, हे बघ, प्रश्न माझा असा होता, असं काय आहे की जे जाणल्यानंतर सर्व जाणलं जातं? याचं उत्तर एका वाक्यात एवढंच आहे, सर्व जे जाणल्यानंतर सर्व जाणलं जातं त्याचं उत्तर एवढंच आहे, परमात्मा जाणला की सगळं जग जाणलं जातं. एवढंच उत्तर आहे. म्हटलं दुसरं काही नाही. कारण जगाचं मूळ अधिष्ठान परमात्मा आहे. त्या कळाला की मग बाकी काही कळून घेण्याची गरज नाही. परमात्मा जाणला की सर्व जाणलं जातं. एवढंच उत्तर आहे. तो म्हटला, हे मला कळत होतं पण लक्षात येत नव्हतं. त्याच्याकरताच अभ्यासाची गरज आहे. त्याच्याकरता एक विषय, हे तुझ्याजवळ होतं, तुझ्याजवळ नव्हतं असं नाही. मग आतापर्यंत का उद्भवलं नाही? त्याला एकच कारण आहे म्हटले, त्याच्यावर एक आवरण चढलं होतं आणि ते अहंकाराचं. तेवढं अहंकाराचं आवरण बाजूला निघालं की त्याला त्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. मग उद्धालकांनी श्वेतकेतूला तो उपदेश केला. तुम्ही जे महावाक्य ऐकता का नाही उपनिषदामध्ये, कोणतं? तत्त्वम असि, हे महावाक्य ऐकता का नाही? हे महावाक्य उद्धालकांनी श्वेतकेतूला 9 वेळा उच्चार करायला लावलं, असं उपनिषदामध्ये वर्णन आहे. आणि तेव्हा कुठं त्याला जाणीव झाली, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे उद्धालकांनी श्वेतकेतूला केलेला उपदेश हा श्वेतकेतू एकालाच केला आणि त्याच्यावरच परिणाम झाला. याला म्हणा एकालाच सांगणं आणि परिणाम एकावरच होणं. विठाल सांगायचे होते, आठवतंय का? कोणकोणते? वेष्टीवर सांगणं, वेष्टीवर परिणाम, म्हणजे एकाला सांगणं, एकावर परिणाम. आता दुसरा मुद्दा घ्या. सांगितलं वेष्टीला, परिणाम मात्र समष्टीवर झाला. सांगितलं वेष्टीला, परिणाम मात्र समष्टीवर झाला. सोप्या भाषेत काय? सांगितलं एकाला आणि परिणाम मात्र झाला सगळ्यावर. याला काय उदाहरण घेता येईल? सगळ्याला माहित असलेलं उदाहरण आहे, काही नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली कुणाला? कृष्णाने गीता सांगितली कुणाला? अर्जुनाला. परिणाम कुणावर झाला? सगळ्या जगाला. आहे का नाही? फायदा कुणाला झाला? सगळ्या जगाला. सांगितलं एकाला आणि फायदा मात्र झाला सगळ्या जगाला. याला म्हणायचं सांगायचं एकाला पण फल मात्र मिळतं सगळ्याला. झाला दुसरा प्रकार. आता तिसरं सांगतो. काही वेळेस सांगितलं जातं अनेकाला, बोललं जातं अनेकाला, पण लागलं जातं एकाला. बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही, आता तुम्हाला लगेच लक्षात आलं कोणाचं. बघा, सासू घरामध्ये बोलते सगळ्याला, पण तिचा भाव काय असतो? लागावं कुणाला?
झालं बरं, कशाला हे असल्या गोष्टी सांगत बसायच्या. ते करूनच आपण इथे कीर्तनाला येऊन बसले. काय बोलते सासू सगळ्याला जगात घरात, पण तिचा भाव कुणाला असतो हे लागावं कुणाला, सुनेला. म्हणजे सांगायचं समष्टीला आणि लागायचं मात्र गोष्टीला. आणि चौथा प्रकार आहे सांगायचं समष्टीला आणि लागायचं सुद्धा समष्टीला. विठाला सांगितलं सगळ्याला आणि परिणाम सुद्धा सगळ्यावर. मी तुम्हाला 2 प्रमाण देतो याच्याकरिता. सांगितलं सगळ्याला आणि परिणामही सगळ्यावर. रोज हरिपाठातले एक प्रमाण आहे, सगळ्याला सांगणं आहे. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, हे सांगितलं कोणाला ज्ञानोबर आहे, सगळ्याला. परिणाम सुद्धा कोणावर आहे, सगळ्यावर. किंवा दुसरं प्रमाण देतो, ऐके रे जना तुझ्या सुहिताच्या सुना पंढरीचा राणा ऐके रे जना. जना हा शब्द कोणाचा होत आहे, सगळ्यांना सांगितलं आणि परिणाम सगळ्यावरच झाला. असे काही शब्द असतात. या अभंगातला जो मुख्य शब्द आहे आम्हा, हा शब्द समष्टीच्या दृष्टीने आहे. तुकाराम महाराज सगळ्यांची भूमिका घेऊन बोलतात. याचं कारण प्रश्न असा निर्माण झाला, अहो सगळ्याची भूमिका तुम्ही एकटे कशी काही व्यक्त करता. त्याचं एक तत्वज्ञानाच्या दृष्टीने उत्तर देतो. ऐका नीट, त्याचं कारणच एक आहे. तुकाराम महाराज सांगतात, ज्यांना ज्यांना संतांची गाठ पडली ते सगळे आम्ही एकच आहोत. ऐका, इथला आम्हा शब्द एका कुटुंबाकरता घ्यायचा, आम्हा शब्द एका जातीकरिता घ्यायचा, आम्हा शब्द एका गावाकरता घ्यायचा, आम्हा शब्द एका देशाकरता घ्यायचा नाही. आम्हा शब्द म्हणजे आम्ही घरातले सगळे असं नाही, आम्ही एका जातीचे सगळे असं नाही, आम्ही एका गावातले सगळे असं नाही, आम्ही एका देशातले सगळे असं नाही. मग आम्हा कोण, ज्यांना ज्यांना संतांची गाठ पडली ते सगळे आले, ते सगळे आले. ज्यांना ज्यांना साधूंचा स्पर्श झाला ते सगळे आले. ज्यांना म्हणजे देशाचं, जातीचं आणि कालाचं बंधन नसताना साधूची गाठ पडली ते जे आहेत ते आले. पुन्हा नीट वाक्य ऐका, संतांना देशाचं बंधन नसतं. ऐका, लक्षात येतं का? म्हणजे पुण्याकडे जन्माला आलेले संत भारी आणि मराठवाड्यातले साधे असं अजिबात नाही. महाराजाबद्दल म्हणत असं हरकत नाही, पण संतांना तसं नाही. संतांना देशाचं बंधन नाही. शहरातले संत, खेड्यातले संत असं नाही. संतांना त्याचं बंधन नाही, कालाचं बंधन नाही. 700 वर्ष, 800 वर्ष, 1000 वर्षापूर्वीचे श्रेष्ठ आणि 300 वर्षे, 400 वर्षापूर्वीचे कनिष्ठ असं अजिबात नाही.
जो अधिकार ज्ञानोबाऱ्यांचा, तोच अधिकार तुकोबाऱ्यांचा, तोच अधिकार निळोबाऱ्यांचा, तोच अधिकार सावतामाई महाराजांचा, तोच अधिकार गुरोबा काकाचा, चोखोबारायचा, लहूच्या कुर्मदासांचा. सगळ्यांचा अधिकार, जनाबाई, मीराबाई, सगळ्यांचा अधिकार एकच. त्यांना कुठल्याही पद्धतीचं असं बंधन नाही लागत. जातीचं बंधन लागत नाही, देशाचं बंधन लागत नाही, त्याचबरोबर कालाचं बंधन लागत नाही. संतांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला, परमतत्वाचा साक्षात्कार ज्यांना ज्यांना झाला, ते सगळे आम्ही, या शब्दाने तुकाराम महाराज सांगतात, आम्ही जे जे संतांच्या सहवासात आलो ना, ते सगळे आम्ही एकच आहोत. आमच्या अंतःकरणातली भावना पाहायची झाली तर सर्वा घटीराम ह्या देही एक सूर्यप्रकाशक अशा पद्धतीचे आम्ही सगळे असल्यामुळे, आम्हाला संतांचा सहवास लाभलेला असल्यामुळे, आम्हाला ज्यांना ज्यांना संतांचा सहवास लाभला त्यांना त्यांना संसाराचं दुःख काहीही शिल्लक राहिलं नाही. हाच विचार तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या संसार संसार तो कोण लेखे आम्हा सगळे हरिजन. संसार तो कोण लेखे. मला कधी कधी तुकोबारांच्या या शब्दांकडे पाहताना आश्चर्य वाटतं. महाराजांनी इतक्या तुच्छतेने बोलावं. ज्या संसाराची भीती अनेकांना आहे, जरा एक वाक्य सांगू, ज्या संसाराची भीती मुनी लोकांना आहे, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. मुनी लोकांना ज्या संसार आहे, अहो संसारिकाला तर संसाराची भीती आहेच आहे, मुनी लोकांनाही त्या संसाराची भीती आहे. जरा पुढे बोलू, इतर जे देवादिक आहेत का नाही त्यांना सुद्धा संसाराची भीती आहे. महाराज सांगतात इतक्या सगळ्याला या संसाराची भीती आहे, पण त्या संसाराबद्दल आमच्या मात्र मुखातली भाषा आहे, संसार तो कोण लेखे. महाराज त्या संसाराला किंमत देत नाही. ज्या संसाराची भीती सगळ्याला आहे, दुःखरूप असलेला संसार म्हणून संसाराकडे पाहिलं जातं. दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही कोठे, किंवा संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ, कामामी शरण जाऊ दृष्टी देखील निर्मळ. हा अभंग सगळा जर बघितला तर संसार म्हटलं की दुःख मूळ म्हटलं जातं. पुढे मला एक आणखी प्रश्न निर्माण करायचा आहे. का हो तुकोबार, संसार तो कोण लेखे असं तुम्ही म्हणता, संसार म्हणजे तरी काय, कशाला म्हणायचं संसार. संसार संसार या शब्दाचा अर्थ काय. आपण ज्याला संसार म्हणतो त्याच संसाराचा विचार तुकाराम महाराजांनी मांडला का आणखीन काही संसाराचा वेगळा विचार तुकाराम महाराजांना नाही. मी 2-3 प्रमाण देतो तुम्हाला म्हणजे कळेल. ऐका, जन्माला येणं आणि जाणं याला एक संसार म्हटलं जातं. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं हा एक संसारच आहे. आगा उपजनी आणि निमणे हे 7 चीजे मानणे. ज्ञानोबा बोलतात उपजनी आणि निमणे, जन्म आणि मरण
यालाच खऱ्या अर्थाने संसार म्हटलं जातं. पुनरपी जन्म पुनरपी जननी जठर किंवा तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. मी कधी कधी पुन्हा तुकोबारांच्या शब्दाकडे घेऊन जातो. किती वेळा जन्मा यावे इथला किती आणि नित्य व्हावे फजित इथला नित्य, हे दोन्ही शब्द जर अभ्यासा. किती वेळा जन्मा यावे, तुकाराम महाराज सांगतात जन्माला येण्याचा हिशोबच नाही. किती वेळा जन्मा यावे, जन्माला येण्याचा हिशोबच नाही. पण फजितीचा हिशोब आहे. कसा? नित्य ठरलेली आहे. फजिती मात्र ठरलेली आहे. कितीदा जन्माला यायचं हिशोब नाही, पण फजिती मात्र ठरलेली आहे. जन्माला येणं आणि जाणं यालाच एक संसार म्हटलं जातं. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण हा संसार आहे. सुरूच आहे माणसाचं. याच्यातून तो कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. याच्यातून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. आणि याच्यातून जो बाहेर पडला त्याला म्हणा संसार तो कोण लेखी. आलं का लक्षात? बघा, मी प्रमाण देतो, माझ्या पदरचं बोलत नाही. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांची सरली झाला असं फळ व्यापार. हे पलीकडे पोहोच नाही ना. किंवा तुका म्हणी नव्हे परती तुझ्या दर्शनी मागुती. भागवतामध्ये एक श्लोक आहे, फार गोड श्लोक आहे, जरा नीट ऐका. श्लोक असा आहे, एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भूतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेती जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. शास्त्रा मला असं सांगतं, एका असलेल्या भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला की 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. अहो मग काय झालं त्याच्यात? कृष्णाला नमस्कार केल्यानंतर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. याच्यात वैशिष्ट्य काय? अपूर्व काय? काहीतरी अपूर्वता पाहिजे ना. तिथेही पुण्यच, कृष्णाला नमस्कार केल्याने, आणि यज्ञाचंही पुण्यच. फरक काय? काहीतरी अपूर्वता पाहिजे, वेगळं पाहिजे. नुसतं हवं पण नको, प्राध्यापक डॉक्टर असं पाहिजे तर जरा किंमत येते. बरोबर आहे का नाही? ऍडव्होकेट जरा किंमत येते. म्हणून हे करायचं नाही तर कशाला आम्ही केलं असतं हे सगळं. त्याला उगाच जरा महत्व येतं. काहीतरी पाहिजे का नको? पाहिजे, त्याला काहीतरी मागं लागलेलं पाहिजे, अपूर्व असलं पाहिजे. मग दोन्ही पुण्य सारखंच आहे. काय त्याच्यामध्ये विशेष आहे? काहीतरी पुण्य पाहिजे, वेगळं काहीतरी पाहिजे. भागवतकार सांगतात, दशाश्वमेधी पुनरेती जन्म कृष्ण प्रणामीनं पुनर्भवाय. अरे 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य कधीतरी संपेल आणि पुन्हा जन्माला यावं लागेल. मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लका. ती कधीतरी तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यामर्त्य लोकम विशाल. गीता आम्हाला सांगते पुन्हा खाली यावं लागणार आहे. परंतु कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. एकदा भगवंताला नमस्कार केला की जन्म मरणाच्या पलीकडे जाता येतं. त्यामुळे जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं हा एक संसार असल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात आता आम्हाला येणंही नाही आणि जाणंही नाही. येण्या जाण्याच्या पलीकडे आम्ही पोहोचल्यामुळे संसार तो कोण लेखी. विठाला दुसरा विचार सांगतो. आता पहिला विचार झाला, आणखीन एक विचार सांगतो. महाराजांचं प्रमाण घेऊन बोलतो. संसार संसार कोणता आहे? दुसरा संसार शब्दाचा विचार सांगितला. देह हाच संसार आहे. मनुष्य देह हाच एक संसार आहे. संसाराची अंगी अवघी व्यसन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. देहालाच संसार म्हटलं जातं. जोपर्यंत मी देह म्हणतो तोपर्यंत याला या संसाराचं किंवा या देहाचं भोगावाच लागतो, दुःख भोगावंच लागतं. आणि त्यामुळे देहाची आसक्ती संपणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्यांनी म्हणावं संसार तो कोण देखील. सामान्य मनुष्य जो देहाला चिटकून बसला त्याला म्हणता येणार नाही. पण तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला देहाची आसक्तीच राहिली नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंग किंवा देहाचा विसर पाणीमल किंवा देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. त्यामुळे आता देहस्थिती राहिलेली नसल्यामुळे मी देह म्हणायचा विषय राहिला नाही. या देहाला कुणी चांगलं म्हटलं काय आणि कुणी वाईट म्हटलं काय. जरा महाराजांच्याच भाषेत बोलू. तुकाराम महाराजांना कुणी जगद्गुरु म्हटलं तरी कौतुक नाही आणि वेड म्हटलं तर राग नाही. विठ्ठला मंबाजी गोसाव्यांनी तुकाराम महाराजांना काठाड्याने मारलं. तरी तुकाराम महाराज त्या मंबाजी गोसाव्याला जाऊन म्हणतात तुमचा हात दुखत असेल. मी सहज एकदा चित्र वाचताना मला पुन्हा एक वाक्य वाचायला मिळालं त्याच्या.
त्याच्यात वाक्य असं होतं की मंबाजी गोसावी कोण म्हणे, तुकाराम महाराजांचा श्रोता पुढे ऐकत होता म्हणे, ऐकणाऱ्यानंच महाराजाला मारलं. आता नाही सांगत, कमीत कमी एवढ्यावरच तरी महाराजाला कळावं. जाऊ दे, हे चरित्र सांगतात पण महाराजांना कळलं आधी घडल्या काय चाललंय हे. कळालं पाहिजे. तुकोबारासारख्यांना जरी सोडला, काही चूक नसलेल्या माणसाला मारलं. आता चुका करणाऱ्याचं नाही सांगत मी काय, काही बंधन आहे. महाराज म्हटलं की बंधन आहे. आमचे वडील गुरुदेव दादा सांगत असतात, हे काचेचं भांड आहे, कधी तडा जाईल सांगता येत नाही, याला जपावंच लागतं. याला जपावं लागतं. याला जपलं तर संख्यात्मक पेक्षा सुद्धा गुणात्मक बदल फार महत्वाचा आहे. विठ्ठल त्या देहाची आसक्तीच राहिलेली नसल्यामुळे त्यांनी मारलं काय, कौतुक केलं काय, काही विषय राहिला नाही. महाराज सांगतात, ज्या देहाला तुम्ही संसार म्हणता त्या देहाबद्दलची आसक्तीच न राहिल्यामुळे संसार तो कोंडले. दोन गोष्टी झाल्या, कळाल्या का? काय? जन्म मरणाला संसार म्हटलं, महाराज म्हणतात आम्ही त्याच्या पलीकडे पोहोचलो, संसार तो कोण लेखे. देहालाच संसार म्हटलं, महाराज म्हणतात त्याची आसक्तीच राहिली नाही, संसार तो कोण लेखे. आता तिसरं, मनात असलेला अहंकाराला संसार म्हटलं जातं. अहंकाराला संसार म्हटलं जातं. महाराज सांगतात, जिंकावा संसार येणे त्याला अहंकाराला संसार म्हटलं जातं. आता आमच्याकडे अहंकारच राहिलेला नाही, निरअहंकार अशी झालेली असल्यामुळे संसार तो कोण लेखे. अशा तीन पद्धतीने विचार करा. आणखीन एक विचार सांगतो म्हणजे कळेल. काय आहे, मी अनेकदा सांगत असतो, एखादी गोष्ट खोटी आहे असं कळालं की त्याच्याबद्दल प्रेम राहत नाही. एखादी गोष्ट खोटी आहे असं कळालं की त्याच्याबद्दल प्रेम राहत नाही. खोटा रुपया जर समोर पडलेला असेल तर माणूस उचलायला जात नाही किंवा त्याच्याबद्दल आसक्ती राहत नाही. फाटलेली नोट खाली पडलेली असेल तर त्याच्याबद्दल आसक्ती राहत नाही. खोट्या नोटा खाली पडलेल्या असतील तर बाजारात मिळतात बघा खोट्या नोटा, ती पडलेली असतील तर त्याच्याबद्दल आसक्ती राहत नाही. का राहत नाही आसक्ती? कारण ते खोटं आहे हे कळालं असतं. त्यामुळे महाराज सांगतात, या संसाराबद्दल आम्हाला काहीच आसक्ती राहिली नाही. का? कारण हे खोट आहे हे आम्हाला कळालं. हे खोट आहे. तो का म्हणे, तुची खरा येर बाबू का सगळा पसार आहे. त्यामुळे संसार तो कोण लेखे. इतकं सगळ्या पद्धतीने मी पटवून दिलं. एवढ्या सगळ्यापेक्षा सुद्धा एक महत्वाचं शेवटचं प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. महाराज का म्हणतात असा संसार तो कोण लेखे. महाराज म्हणतात, अहो तुम्हाला या संसाराची भीती वाटायला लागली कारण तुम्ही याला संसार म्हणून बघायला लागला. आमची दृष्टीच बदलली, आम्ही त्याला संसार म्हणून बघतच नाही. आता त्याला संसार म्हणून बघतच नाही. आता या संसाराला आम्ही संसार म्हणतच नाही. जोपर्यंत हा संसार आहे ही भावना असते तोपर्यंत त्याच्याबद्दलचं दुःख असतं. जरा आणखी पुढे बोलू, ऐका. हे घर आहे अशी जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत आपल्या मनामध्ये त्याच्या संबंधाने सुखदुःखाच्या भावना आहेत. पण हे मंदिर आहे अशी भावना तयार झाली की त्याच्याबद्दलच्या सुखदुःखाच्या भावना राहत नाही, सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचते. त्यामुळे या संसाराला तुम्ही संसार म्हणायला लागला. महाराज म्हणतात आम्ही त्याला संसार म्हणत नाही, उलट हा सगळा संसार आम्ही आता काय केलाय सांगू. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वर विठ्ठल स्वरूप म्हणून या महाराज सांगतात आता संसार आम्ही ब्रह्मरूप करून टाकला. त्याला आता आमच्याबद्दल वेगळं काही असं राहिलं नाही. जरा आणखीन प्रमाण द्यायची झाली, विष्णुमय जग
वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा सर्वात्मकपण माझे हिरोने या सगळ्या जगाकडे पाहताना आता जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत ही स्थिती झालेली असल्यामुळे आता आम्हाला त्याच्याबद्दल तर राहिलं नाही किंवा जनी वनी अवघा वासनेचा पुसावा सांगतात जनावनामध्ये सगळीकडे भरला घनदाट हरिदिशे अशी स्थिती झाल्यामुळे आता आम्हाला त्याची भीती वाटत नाही. या दृष्टीने महाराज म्हणतात संसार तो कोणले. 4-5 पद्धतीने उत्तर दिलं. पटलं का बघा. 1 जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो म्हणून संसार तो कोण लेखे. देहाची आसक्तीच राहिली नाही म्हणून संसार तो कोण लेखे. तिसरा मुद्दा अहंकार शिल्लक राहिला नाही म्हणून संसार तो कोण लेखे. हे सगळं खोटं आहे हे लक्षात आलं म्हणून संसार तो कोण लेखे. नवे नवे या संसारालाच ब्रह्मरूप करून टाकलं म्हणून संसार तो कोण लेखे. हे सगळं झालं कुणामुळे. महाराज सांगतात आम्हा सखे हरिजन. काही आम्हा सखे हरिजन. इथला हरिजन शब्द खूप महत्वाचा आहे. हरिजन या शब्दाचा अर्थ काय सांगतो ऐका. हरिजन या शब्दाचा अर्थ असा आहे हरी सर्वत्र आहे असं ज्या जनाला कळालं त्याला म्हणा हरिजन. हरिजन हा शब्द मी 3 पद्धतीने आपल्यासमोर मांडतो. नीट ऐका. हरीचे जे जन आहेत ते हरिजन. 1 हरी सर्वत्र आहे असं ज्या जनांना वाटतं ते हरिजन. 2 आणि भगवान श्री हरीच ज्या जनांच्या घरी सेवा करतो ते हरिजन. 3 असा हरिजन या शब्दाचा अर्थ 3 पद्धतीने सांगितला. तुकाराम महाराज सांगतात आम्हा सखे हरिजन. आम्हा आमच्याकरिता सखे सख्यत्वाने भेटलेले जे आहेत हे साधू संत आहेत. आता इथला सखा शब्द कोणाकडे लावायचा. तुकाराम महाराजांच्या दृष्टीने सखा आहे तरी नेमकं कोणता. जरा आणखीन स्पष्ट सांगायचं झालं तर एक प्रसिद्ध अभंग आहे पहा. महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्यामुळे तुकोबरांच्या दृष्टीने सखा हे ज्ञानोबर आहेत असा विचार आपल्याला करता येईल. आपल्या दृष्टीने सखे हे तुकोबर आहेत असा विचार करता येईल. त्यामुळे आम्हा सखे हरिजन. याच्यामुळे काय झालं संसार तो कोण लेखे. महाराज सांगतात आमच्याकरिता सहवास लाभला संतांचा लाभला. सख्यत्वाने सहवास लाभला तो आम्हाला संतांचा लाभला. हरिजन या शब्दाचा अर्थ संत आहेत साधू आहेत. त्यामुळे साधूंच्या दृष्टीने विचार केला तर साधूंचा स्पर्श साधूंचा सहवास नव्हे साधूंची दृष्टी ही सुद्धा माणसाच्या जीवनावर कृपा करणारी ठरते. ऐका साधूंची एकमेकावर पडलेली दृष्टी सुद्धा माणसावर कृपा करणारी असते. साधूंचा स्पर्श सुद्धा माणसाला कृपा करणारा असतो.
साधूंचं आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. त्यामुळे मी दोन्ही पद्धतीने आपल्याला सांगतो. संतांचा जसा स्पर्श महत्वाचा आहे, स्पर्शाने जीवनाचा उद्धार होतो, तसा दुर्जनाच्या स्पर्शाने माणसाची अधोगती होते. त्यामुळे आपण कोणाच्या सहवासात आहोत नुसतं बघणं सुद्धा. मानकोजी महाराजांचा एक अभंग आहे, मानकोजी महाराज कोदले यांचा एक अभंग आहे, ऐकण्यातला आहे सगळ्यांच्या, फक्त सांगून पुढे जातो. संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. संताचे संगती होय मोक्षगती, नकोबा संगती दुर्जनांची. तिसरं चरण महत्वाचं आहे. दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैची सोय तारावया. बुधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाच्या, नको अभक्तांचा संग देवा. मानकोजी महाराजांचा अभंग आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे, दुस्संग सर्वथैव त्याज्या. दुर्जनाची संगती कशी त्रासदायक ठरेल सांगता येत नाही. आता फार विस्तार करत नाही, परंतु रामायणातला एक प्रसंग डोळ्यासमोर ठेवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. काही नाही, रामाला वनवास आणि भरताला राज्यगादी ही मागणी जेव्हा कैकेयीने केली, तेव्हा दशरथाने कैकेयीला समजावून सांगितलं, भरताला राज्यगादी देऊया, काही हरकत नाही, परंतु रामाला वनवास जे म्हणते ना ते म्हणू नकोस. राम किती चांगला आहे, उपासित लोकाय आणि उपशिक्षितात मने, हे दोन सद्गुण भागवताने रामाचे सांगितलेले आहे. भागवतामध्ये जे रामाचं थोडंफार वर्णन आलेलं आहे, अष्टम स्कंदामध्ये, 8व्या 9व्या स्कंदामध्ये, तिथं हे दोन गुण सांगितलेले. बाकीचे पुष्कळ गुण आहेत रामायणामध्ये आलेले, मी सगळे सांगण्यात वेळ घेत नाही. पण तो उपासित लोकाय आणि उपशिक्षितात मने, हे दोन गुण राजा दशरथाच्या मुखामध्ये भागवताने दिलेले आहेत. दशरथ राजा कैकेयीला सांगतो, अगं कैकेयी तुला कळत नाही, ज्याला तू वनवासाला पाठवायला निघालीस तो कसा आहे, उपासित लोकाय. तो राजा होण्याकरिता काय योग्य आहे याचं पहिलं कारण सांगितलं, उपासित लोकाय. आणि तो राजा होण्याकरिता काय योग्य आहे त्याचं दुसरं कारण सांगितलं, उपशिक्षितात म्हणे. उपासित लोकाय या शब्दाचा अर्थ काय, प्रजेलाच देव मानून त्यांची उपासना करणारा हा राम आहे, म्हणून त्याला राजा करा. ऐका बरं, राजा कुणी व्हावं, जो प्रजेला देव मानतो त्यांनी व्हावं. राजा त्यांनी, राजा होण्याचा अधिकार कोणाला, राजा म्हणायचं कोणाला, राज्य चालवायचं कुणी, जो प्रजेला देव मानतो, प्रजेची सेवा करतो, प्रजेची उपासना करण्यामध्ये आयुष्य घालवतो, तो खरा राजा होण्याकरता. त्यामुळे उपासित लोकाय एक, आणि दुसरा उपशिक्षितात मने, आपल्या मनाला शिक्षा देऊन मन आपल्या अधीन करणारा असा तो राम आहे. फार महत्वाचे गुण सांगितले. राजा कोणालाही होता, राजा नाव धारण करता येईल कोणालाही, राजा कोणालाही होता येत नाही. ज्याला राजा व्हायचा आहे, साधू व्हायचा आहे, हे दोन गुण खूप महत्वाचे आहेत, उपासित लोकाय आणि उपशिक्षितात मन. आणि हे दोन्ही कठीण आहे. लोकांची उपासना करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य सांगितलं, आणि आपल्या मनाला शिक्षा देऊन मन आपल्या अधीन ठेवणं हे राजाचं दुसरं कर्तव्य सांगितलं. मनाच्या माग सुद्धा राजाने जाऊ नये इतका राजा स्वकेंद्रित पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पुष्कळ विचार आहे, जन आणि मन याचा चिंतन करताना आता विस्तार करण्यात वेळ घेत नाही. मुद्दा माझा असा आहे, असा हा राजा आहे, त्यामुळे त्याला तू वनवासाला पाठवण्याचं काम करू नकोस. गंमत सांगतो, नीट ऐका. रामाबद्दल दशरथ राजा बोलत होता, आणि बोलत असताना ते शब्द कैकेयीच्या कानावर पडत होते. कैकेयीच्या कानावर पुन्हा पुन्हा दशरथ राजाच्या मुखातून राम राम शब्द पडत होता. रामाच्या सद्गुणांचंच वर्णन जणू काही दशरथाने. जरा आणखी सांगू, अहो दशरथाच्या गुणांचं वर्णन अनेकांनी केलं, याच्यात काय नवल आहे, पण दशरथाच्या गुणांचं वर्णन पहिलं जर कोणी केलं असेल तर राजा दशरथाने केलं कैकेयीच्या समोर. जरा आणखीन पुढं बोलू, जणू काही रामायणच सांगितलं असं म्हणायला हरकत नाही. दशरथाने रामायणच सांगितलं. तो राम कसा आहे, किती चांगला आहे, त्याच्याकडे किती सद्गुण आहेत, तो कशा पद्धतीचा, आणि त्याच्याही पुढे दशरथाने भावार्थ रामायण तुम्ही वाचनारी मंडळी म्हणून मी वेळ घेत नाही. भावार्थ रामायणामध्ये फार महाराजांनी असं सांगितलंय, दशरथ राजांनी बोलता बोलता सांगितलं, अगं कैकेयी, ज्याला तू वनवासाला पाठवायला निघाली तो साक्षात परमात्मा आहे, तो परमात्मा आहे. या राज्यातून वनवासाला जा म्हणतेस खरं, परंतु त्याच सगळं आहे. हे अयोध्येचं तरी त्याचाच आहे, वनाचं तरी त्याचाच आहे. येथून या तेथवरी आता नाही सत्ता अनेकाची.
सगळं भीषात वातपवते भीषोदयती सूर्य हा भीषदग्नी चंद्रश्य मृत्यू धावती पंचमहा उपनिषदांनी वर्णन केलं. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिवीण संत प्रमाण आम्हाला दिली जातात. असा तो सर्व सत्ताधीश गतीर भरता प्रभू साक्षी असा परमात्मा. दशरथांनी सांगितलं कैकई तू त्याला वनवासाला म्हणतेस ते चुकीचं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा कैकईच्या समोर दशरथांनी जणू काही रामायणच सांगितलं. जरा पुढे बोलू. त्या रामायणाचा परिणाम इतका झाला की कैकईचं मन बदलायला लागलं. रामायणाचा परिणाम कैकईचं मन बदलायला लागलं. ऐका, मन बदलत असेल तर ते रामायणाने मन बदलावं. बऱ्याचदा रामायणानं मन बिघडायला नाही. पण आम्ही आलो वाचायलाच दिलं नाही. हे बघा हे बिघडलं. आम्हाला सांगायलाच दिलं नाही. ह्यांचं चाललंय. काल गावात गेलो, गावात रामायण लावले. काल गेल्यानंतर 10-5 तक्रारी त्याच. मी म्हटलं नकोच तुमच्याकडे यायला. रामायणाने आपली मन बिघडायला. दशरथाने रामायण सुरू केलं आणि कैकईचं मन बदलायला लागलं. जी कैकई रामाला वनवास म्हणत होती त्या कैकईला वाटायला लागलं खरंच आपलं चुकतंय. आपण रामाला जे वनवास म्हणतो ते चुकतंय. जरा आणखीन सांगू. आता हे विस्तार खूप आहे माझ्याकडे. मुळात आपलं जे चित्त आहे का नाही, चित्त जे आहे का नाही ते मुळात चिद्रूपच आहे, द्रवीभूतच आहे. अहो कैकई काय घेतली कुणी जरी घेतलं तरी विकार माणसाच्या मनात जन्मजात येत नाही. जन्मजात माणसाच्या मनात विकार येत नसते. व्यवस्थेने मनामध्ये विकार निर्माण होतो. माणूस जन्माला येतो तेव्हा अगदी शुद्धच असतो, सोवळा असतो. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा सोवळा होतो. हे जे नंतर जे निर्माण झालेली आपल्या स्वभावाची वैशिष्ट्य ही त्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या विकारांचं प्राबल्य त्याच्या मनामध्ये निर्माण होतं आणि मग त्या पद्धतीचा माणूस तयार होतो आणि तशा पद्धतीची वागणूक. माणसाचं मन चित्त हे मुळात काय आहे. त्या उपनिषदामध्ये एक वाक्य आहे. हे जे चित्त आहे का नाही, आता हे वेदांतातला थोडा क्लिष्ट विषय वाटेल पण मी तुम्हाला सोपा करून सांगतो. हे चित्त आहे का नाही, मराठी भाषेमध्ये कसा शब्द तयार झाला हा. हे तल त जोडलाय, बरोबर आहे. चित्त मध्ये तल त जोडलाय. त्यातला जो दुसरा त आहे का नाही तो काढा. ते दुसरा जो त जोडलेला त आहे का नाही तो काढा. जोडलेला त जर काढला तर कसं होईल, चित्त. बरोबर आहे की नाही, ते चित्त होईल. आणि त्याला त जोडलं की चित्त होईल. आपल्याला विग्रह संधी आणि विग्रह असाच आहे का नाही, बरोबर आहे की म्हणा. मराठीचे प्राध्यापक अभंगाचं मी तुम्हाला सांगेन पण ह्याचं तरी तुम्ही मला सांगा. चित्त चित्त अधिक त बरोबर चित्त म्हणजे ते जोडलेला जो त आहे तो बाजूला काढला की चित्त होतं, बरोबर आहे. त्याला त जोडला की चित्त होतं. म्हणजे त न जोडता काय होईल, चित्त. त्यामुळे शास्त्र आम्हाला सांगतं खरं तर आहे ते सगळं चित्त. आहे ते सगळं काय आहे, चित्त. चित्त या शब्दाचा अर्थ चैतन्य, चित्त या शब्दाचा अर्थ परमात्मा, चित्त या शब्दाचा अर्थ ब्रह्म, चित्त या शब्दाचा अर्थ व्यापक असलेलं तत्व. आहे ते चित्तच आहे, आहे ते चित्त एवढंच आहे. मग काय झालं, त्याच्यावर एक त जोडलं गेलं, त्याच्यावर एक विकार जोडला गेला आणि त्याच्यावर हा त जोडला गेल्यामुळे चित्त झालं आणि चित्त म्हणायला लागल्यामुळे नको ते विकार मनामध्ये आहे. मुळात आहे ते चित्त. जरा प्रमाण देऊन जाऊ, तुमच्या ऐकण्याचं प्रमाण आहे. चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. त्या आतल्या चित्ताला जेव्हा चैतन्याची गाठ पडते तेव्हा काय होतं, त्या चित्ताच्या ठिकाणी असलेला जो त आहे तो निघून जातो आणि ते चैतन्य आणि चित्त हे एकरूप होऊन जातं. मग त्याला म्हटलं जातं चित्त चैतन्या पडतात. तुम्ही एकरूप होऊन जातं. नाही कळालं दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, एक मडका आहे, त्या मडक्यामध्ये आकाश आहे का नाही, मडक्यामध्ये आकाश आहे, त्याला घटाकाश म्हटलं जातं. मडक्यामध्ये जे आकाश आहे त्याला घटाकाश म्हटलं जातं. आणि हे जे बाहेरचं आकाश आहे त्याला महाकाश म्हटलं जातं, आहे की नाही. आता असं आहे, मडक्यात असलेलं घटात असलेलं आकाश आणि हे बाहेरचं आकाश, हे दोन्ही आकाश मुळात बघायला गेलं तर आकाश म्हणून वेगवेगळे आहेत का, आकाश म्हणून वेगवेगळे आहेत का, नाही. दोन्ही आकाश एकच आहे का नाही. घटातलं तरी आकाश आणि बाहेरचं तरी आकाश. मग याला घटाकाश हे नाव आलं कशामुळे आलं, घटामुळं.
त्या मडक्यामुळे आलं. हे नाव जे आलं ते कशामुळे आलं? त्या मडक्यामुळे आलं. मी अनेकदा ते मडकं माहित आहे ना, मडकं माहित आहे ना, माहीतच असलं पाहिजे. कोण आहे त्याच्याशिवाय शेवटी आपल्याला? त्यामुळे ह्याच्याशिवाय हे पुन्हा पुन्हा ऐकायचं, त्याला पर्याय नाही. मडका त्याच्यात असलेलं जे आकाश आहे त्याला घटाकाश हे नाव आलं आणि बाहेर असलेल्या आकाशाला महाकाश हे नाव आहे. मुळात ते आणि हे दोन्ही आकाश एकच आहे, पण घट ही उपाधी लागल्यामुळे घटाकाश असे हे नाव आलं. एक काम करा, काय ते मडकं फोडा. मडकं फोडलं की त्याच्यात असलेलं आकाश कुठं गेलं? गेलं म्हणायचा विषयच नाही, ते तिथंच आहे. गेलं म्हणायचाही विषय नाही. मग अहो ते तिथंच होतं, बाहेरच्या आकाशात मिसळलं म्हणायचाच विषय नाही. मग आतापर्यंत वेगळं वाटत होतं फक्त घटामुळे, ते घट काढलं की दोन्ही एकच आहे. दोन्ही एकच आहे, काही वेगळं म्हणायचा विषय नव्हता. आता वेगळं नाव का आलं? या घटामुळे आलं. का हे सगळं लक्षात आलं? का हे? होय म्हणा, नाहीतर मग वाढत राहत आहे, त्याला इलाज नाही. मग काय 2 वाजून नाही तर 4 वाजून, काय नाहीतरी 2 वर्षानंतर आहे, लॉकडाऊन नंतर आहे. तर आत असलेली भडा सगळी गेल्या वर्षी नव्हतंही झालं म्हणून ते सगळं दोन्हीचे एकत्रित आहे आज आता यंदा. आणि परत अण्णासाहेब आलेले, पुन्हा श्रोते भेटतात काय असे, त्याच्यापेक्षा बोलून घेतो आता. काही नाही, मुद्दा सोपा आहे माझा. मी हे सगळं का सांगायला लागलो? मला पुन्हा त्या रामायणाच्या मूळ मुद्द्याकडे मला हे सगळं का सांगायला लागलो? मुळात आहे अहो काही काय, तुम्ही आम्ही काय, आपलं अंतःकरण मुळात आहे ते शुद्धच आहे. अंतःकरण सगळ्याच शुद्ध आहे महाराज. अंतःकरणात काय झालं, आपण ज्या वातावरणात वावरतो त्या वातावरणाचे विकार आपण आपल्या मनावर जोडून घेतले, म्हणून आपण त्या पद्धतीचा स्वभाव बनत गेला. मग कोणी कामी झाला, कोणी क्रोधी झाला, कोणी लोभी झाला, कोणी अहंकारी झाला, कोणी काय झालं. त्याचं कारण त्या वातावरणाला माझं म्हणायला लागला, त्याच्याने झालं. वस्तुतः अंतःकरण पाहायला गेलं तर सगळ्याच एकच. काहीचं मन मुळात शुद्धच होतं, पण दुर्दैवाने त्या मंथरेमुळं मन बिघडलेलं होतं आणि तिनं रामाला वनवास सांगितलेला होता. पण ताकद अशी रामायणाची की दशरथाने ते रामायण गायलं. रामायण गायलं म्हणजे रामाचे गुण गायले. रामायण म्हणजे काय असतं? रामाचं गुणगान करणं त्यालाच रामायण म्हणायचं. रामाचं गुणगान करणं त्यालाच रामायण म्हणायचं. रामाचं गुणगान त्याच्या मुखातून आपण ऐकण्याकरता लाखो रुपये त्याला द्यायचे, दुसरं काय असतं? रामायण म्हणजे काय असतं? रामायण हे रामाचं गुणगान आहे. रामायण हे रामाचं चिंतन आहे. रामायण हे रामाचं तत्वप्रबोधन आहे. आणि त्यामुळे दशरथाने ते रामायण गायलं. कैकेयीचं मन बदलायला लागलं. आता पुढचं नीट ऐका. कैकेयीचं मन बदलायला लागलं हे मंथरेने खिडकीतून बघितलं. मंथरेने बघितलं दशरथाची आणि कैकेयीची चाललेली भांडणं खिडकीतून बघत होती. तिचं नाव मंथरा. अशा अनेक मंथर आहेत. खिडकीतून बघत होती आणि त्या मंथरेच्या लक्षात आलं कैकेयीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतोय. याचा अर्थ कैकेयीचं मन बदलतं. मंथरेच्या लक्षात आलं आणि मंथरेने त्या खिडकीतून हातवारी करायला सुरुवात केली. मोठ्याने बोलावं तर राजघराणं आहे असं बोलता येत नाही, म्हणून हातवारी करायला. आणि दुर्दैवाने काय दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक कैकेयीला. कैकेयीचं सहज खिडकीकडे लक्ष गेलं आणि खिडकीकडे लक्ष गेल्याबरोबर मंथरेची आणि कैकेयीची दोघांची एकमेकाकडे नजरानजर झाली. अहो त्या दुष्ट असलेल्या मंथरेची ताकद एवढी होती की तिची नजरानजर झाल्यामुळे ज्या कैकेयीचं मन बदलायला लागलेलं होतं, रामाला वनवास नको असं म्हणणारी, परंतु त्या मंथरीची ताकद अशी पुन्हा ती मूळ पदावर आली म्हणायला लागली नाही रामाला वनवास. हे झालं कशामुळे? फक्त एका मंथरेकडे बघण्याने. मग मला सांगा, जर मंथरेला दुष्ट माणसाला पाहण्याने त्याचा परिणाम होत असेल, त्याच्या सहवासामध्ये किती मोठा परिणाम होत असेल. मग एक काम करा, त्यामुळे आपण कोणाच्या सहवासात आहोत, आमच्यावर कोणाची दृष्टी आहे, आम्हाला कोणाचा स्पर्श आहे, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सख्यत्व करायचं असेल तर महाराज सांगतात आमच्याकरता सख्यत्व हे हरिजनांचं म्हणजे साधू संतांचं झालं. आम्हा सखी हरिजन संसार तो कोण लेखे. आणि याच्यामुळे आमचा सगळा काळ हा ब्रह्मानंदामध्ये झाला. काळ ब्रह्मानंदे सरी आवडे उरे संतोबा.
संसारात कोण के
आम्हा सखे हरिजन काळ ब्रह्मानंदे सरे आवडीवरी संचली. महाराज सांगतात आम्हा सखे हरिजन काय झालं, संसार तो कोण रेखे, संतांची गाठ पडल्यामुळे आता संसाराची किंमत राहिली नाही. उलट आमचा सगळा काळ हा ब्रह्मानंदामध्ये जाऊ लागला. काळ ब्रह्मानंदे सरे आवडीवरे संचली. आमचा संपूर्ण हा जो असणारा काळ आहे तो ब्रह्मानंदामध्ये चालू झाला. सुखे सेवू ब्रह्मानंदा गावू राम नाम सदा नोये मग बाधा काळदूत यमाची. हा सगळा जो असणारा काळ आहे तो काळ ब्रह्मानंदामध्ये, याचा अर्थ भगवत भजनामध्ये आमचा चालू झालेला असल्यामुळे आवडे उरे संचली हीच आवड अंतःकरणामध्ये राहिली. आता सगळा काळ हा आमचा ब्रह्मानंदामध्ये जात असल्यामुळे आता चिंता यायचं काही काम आहे का? महाराज सांगतात स्वप्नीचे नाही चिंता रात्री जाता दिवस. त्यामुळे स्वप्नामध्ये सुद्धा आता आमच्या चिंता राहिली नाही. स्वप्नामध्ये रात्रीमध्ये दिवसामध्ये कधीही चिंता आता राहिली नाही. याचं कारण असं आहे काळ ब्रह्मानंदे सरे आवडे उरे संचली. आणि या सगळ्याचा समारोप करताना महाराज सांगतात की आता आमचं जे काही भोजन आहे ते भोजन कशाचं आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ब्रह्मानंद सरीसे भोजन आम्ही ब्रह्मरसाचं पान करायला लागलो. अशाच पद्धतीचं भोजन आमच्याकडे सुरू झालं असल्यामुळे काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरी संचली या अभंगाचा सगळा भाव जेवढा मांडता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला. आम्हा सखे हरिजन संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन काळ ब्रह्मानंदे सरे, आम्हा सखे हरिजन स्वप्नी तेही नाही चिंता, आम्हा सखे हरिजन तुका म्हणे ब्रह्मरसे. या अभंगाचा सगळा भाव एवढाच आहे. संतांचा सहवास लाभला की आम्हाला या पद्धतीची अवस्था प्राप्त होत असते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना वैकुंठवासी दिनकर काकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. 14वी पुण्यतिथी आहे आणि मी आरंभालाच प्रास्ताविकामध्ये काकांच्या संबंधाने बोलून गेलो. एक सरळ जीवन, साधं जीवन आणि समर्पित जीवन असे 3 शब्द वैकुंठवासी दिनकर काकांच्या संबंधाने आहेत. त्यामुळे या परिसरातली सगळी मंडळी त्यांना पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. 14 वर्ष झालं सातत्याने ही पुण्यतिथी करत असताना प्रत्येक वेळेस त्यांच्याबद्दलचं नवीन काहीतरी बोलावंसं वाटतं, त्यांच्याबद्दलचा नवीन विचार सांगावासा वाटतो. कारण ते व्यक्तिमत्वच तशा पद्धतीचं होतं. मी आरंभालाच बोलून गेलो, ज्ञानोबाबद्दलचं बोलणं जसं थांबणार नाही, सरणार नाही, तसं काकांच्या संबंधाचं बोलणं सुद्धा प्रत्येक वर्षी नवीन नवीन विचार घेऊन आपल्याला बोलावंच लागेल. इतकं आघात अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र आहे. त्यांनी केलेला परमार्थ, प्रपंचात राहून केलेला परमार्थ हा एक जणू काही आम्हा सगळ्या मुलांना, आमच्या घरातल्या कुटुंबातल्या मुलांना ती एक शिकवणच आहे आणि परिसरातल्या सगळ्या भाविक भक्तांना तो एक आदर्शच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या ज्या वाटा आहेत त्या वाटेवरनं चालणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील. कारण वेगळं काही करण्यापेक्षा त्यांनी जे रस्ते दिलेले आहेत त्या रस्त्यावरनं जाणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. एवढ्याच भावना त्यांच्या संबंधाने व्यक्त करतो. झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. पावसामध्ये कीर्तन करणं सोपं आहे, अशा कीर्तन करणं कठीण आहे. ज्ञानेश्वर